श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अष्टमी तिथी आज आहे, नवमी तिथी आणि दसरा आता आलेला, म्हणजे जवळजवळ आलेलाच आहे. दसरा उद्या आलेला आहे. दसऱ्या दिवशी काय काय करावे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. दसरा म्हटले की एक उत्साह, आनंद आणि आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काहीतरी उन्नती, किंवा कुणी गाडी घेतं, कुणी घर घेतं, कुणी मोठ्या वस्तू, काही मोठ्या वस्तू घेण्यासाठी नवरात्रीतले कोणतेही दिवस चांगले असतात आणि दसरा तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. जर तुमची परिस्थिती असेल तर उद्या 1 ग्रॅम तरी सोनं घ्या, ते सोनं चांगलं टिकतं असं म्हटलं जातं. 1 ग्रॅम सोनं जरी तुम्ही घेतलं तर त्याची आणून पूजा करायला मात्र विसरू नका. लगेचच ते वापरू नका, किंवा काही घ्या, 1 ग्रॅम घ्या, 1 तोळा घ्या, त्याचं तुम्ही घरात येऊन पूजा करा, म्हणजे ते तुमच्याकडे चिरकाल टिकण्यास मदत होते. दसऱ्या दिवशी तुम्ही घर बुक करू शकता, गाडी बुक करू शकता, गाडी विकत घेऊ शकता. असा हा दिवस सगळ्या बाजूने खूप चांगला आहे. दसऱ्या दिवशी अजून काय काय करायचं आहे तर दसऱ्या दिवशीसाठी आपल्याला उपाय करायचे आहेत. आर्थिक दृष्टीसाठी, शारीरिक, मानसिक, सगळ्या दृष्टींसाठी. प्रयत्नांना यश येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मात्र तुमच्या प्रयत्नांना यश येत नाहीये. तुम्ही कुठेतरी नाराज आहात की मी इतके प्रयत्न करून मी एवढा मागे का, किंवा मी एवढी मागे का, असे जर तुम्हाला वाटत असेल तर दसऱ्या दिवशी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि हे उपाय केल्याने तुमची आर्थिक संपत्ती, उन्नती, मानसिक संतुलन सगळं काही बॅलन्स होईल. उद्या सरस्वतीची पूजा आपल्याला करायची आहे. सरस्वतीचा फोटो घरामध्ये असेल तर, किंवा सरस्वतीचे चिन्ह काढून एका पाटीवर ते तुम्हाला एका चौरंगावर लाल वस्त्र घालून त्यावरती ठेवायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जेवढी धार्मिक ग्रंथ आहेत तेवढे धार्मिक ग्रंथ, आता आपल्याकडे सारामृत आहे, गुरुचरित्र पारायण आहे, अध्याय 14वा, अध्याय 18वा, तुमच्याकडे अजून जी कोणती नित्यसेवेचा ग्रंथ आहे, नवनाथ पारायणाचा ग्रंथ आहे, जे काही ग्रंथ आहेत अगदी सगळे एकावर एक ठेवा, मांडून ठेवा. मात्र त्याची पूजा तुम्हाला नक्की उद्या करायची आहे. मुलांची वह्या, मुलांची पुस्तके यांची सुद्धा पूजा तुम्हाला उद्या करायची आहे. कारण उद्याचा दिवस माता सरस्वतीला समर्पित असतो आणि माता सरस्वती उद्याच्या दिवशी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येते असं म्हटलं जातं. उद्या काय बरं विधी करायचा आहे तर विद्यादान म्हणून वडिलांनी बघा, आईने नाही, हा उपाय वडिलांनी करायचा आहे. वडिलांनी आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या जिभेवर सोन्याच्या काडीने, म्हणजे सोन्याचं काय कानातल्याच्या मागची बाजू वगैरे असेल त्याने मधात बुडवून ओम लिहायचा आहे. वडिलांनी मुलांच्या किंवा मुलीच्या जिभेवर ओम लिहायचा आहे. यामुळे माता सरस्वती खूप प्रसन्न होऊन मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते. त्याचप्रमाणे एका तांब्याच्या तामणामध्ये, किंवा नसेल तुमच्याकडे तर एक स्टीलचं ताट घ्या, त्यामध्ये अखंड अक्षता अशा पसरवा, म्हणजे पूर्ण ताटभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर मुलांकडून 3 मंत्र लिहून घ्यायचे आहेत. श्रीमान महागणपते नमः, श्रीमान गणपते नमः, श्रीमान महागणपते नमः, श्री कुलदेवताय नमः आणि श्री सरस्वते नमः. आता गणपते नमःच्या ऐवजी गणाधिपतये नमः, गणाधिपतये नमः लिहिलं तर जास्त चांगलं आहे. श्रीमान महादि गणपतये नमः पहिला मंत्र, दुसरा मंत्र श्री कुलदेवताय नमः आणि तिसरा मंत्र श्री सरस्वत्यै नमः. दोन्ही मुलांकडून, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तिन्ही मुलांकडून तुम्हाला हा तांदळाच्या पूर्ण ह्याच्यावर एकाचं लिहून झालं की पुसा, दुसऱ्याकडून लिहून घ्या. हे मंत्र लिहून घ्या, अत्यंत शुभ असते. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि खास फक्त मुलांसाठी आणि मुलींसाठी हे उपाय आहेत. त्यामुळे तुमची मुले लहान असो मोठे असो, त्यांना सरस्वतीची पूजा आणि सरस्वतीची काय व्हॅल्यू आहे, किंवा सरस्वती म्हणजे काय हे उद्याच्या दिवशी समजावून सांगा आणि हे 3ही मंत्र त्यांच्याकडून लिहून घ्या. त्यानंतर अपरिजिता देवीची उद्या पूजा आपल्याला करायची आहे. शमीच्या झाडाची पूजा किंवा आपट्याच्या झाडाची पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे. त्याच्या खालची थोडीशी माती घरी आणून ती तुम्हाला एका लाल पुडीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. माता सरस्वती आणि माता लक्ष्मी हे दोन्हीही आपल्याला माता सरस्वती शिक्षण देते, तसेच माता लक्ष्मी धन देते. धन समस्या ज्यांच्या आयुष्यामध्ये असतील त्यांनी वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा दिवस आहे तो म्हणजे दसरा.
धनप्राप्तीसाठी तुम्हाला उद्या जसं आपण दिवाळीमध्ये झाडूचं पूजन करतो तसं त्या पद्धतीने उद्या तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एक झाडू दान करायचा आहे. दिवसभरात कधी करा, घेऊन जायचा, तिथेच ठेवून यायचा. तो मग पुजाऱ्यांनी वापरू दे, कोणी उचलून नेऊ दे, तो विचार आपण नाही करायचा. फक्त झाडू न्यायचा आणि मंदिरामध्ये दान करून यायचा. त्याचा अजिबात कुणी तुम्हाला टोकलं नाही पाहिजे, कुणी विचारलं तर त्याचं काहीही उत्तर तुम्ही देऊ नका. हे शब्द तोंडातनं काढू नका की मी दान केलाय. तो फक्त तिथं ठेवून यायचा. कुणी विचारलं आपणच असं करायचं आणि निघून यायचं. त्याचप्रमाणे दिवाळीत पूजा जशी करतो त्याप्रमाणे झाडूचे दान करायचे आहे. आता कायदेशीर किंवा कोर्टाच्या बाजू काही तुमच्या मागं लागल्या असतील तर उद्या तुम्हाला शमीच्या झाडाखाली, शमीचे जे झाड असते, शमीचे म्हणजे लाजाळूचे नाही, वेगळे झाड असते, शमीचे झाडाखाली तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांडचा पाठ उद्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्या कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला यश येईल. नोकरी आणि व्यवसाय या सगळ्यासाठी तुम्हाला उद्या दुर्गा पूजन करायचं आहे. दुर्गा मातेचं पूजन. नोकरी ज्यांना लागत नाहीये किंवा व्यवसायात ज्यांच्या बरकत येत नाहीये त्यांनी दुर्गा मातेचं पूजन उद्या करायचं आहे. आणि ओम विजयायने नमः, ओम विजयायने नमः, ओम विजयायने नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 10 फळे तुम्हाला दुर्गा मातेला अर्पण करायची आहेत. 10 फळे दुर्गा माता जिथे असते तिथे अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ती गरिबांमध्ये तुम्हाला वाटायची आहेत. उद्याच्या दिवशी पक्षी, आता नीलकंठ पक्षाचे उद्याच्या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे. उद्या जर तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. पण आता तो दिसणे थोडंसं अवघड आहे, म्हणून मोबाईलच्या स्क्रीनवर गुगलवर सर्च करा आणि सकाळी सकाळी उठल्या पहिल्यांदा मोबाईलमध्ये काय बघा तर नीलकंठ पक्षी. नुसतं गुगलला सर्च करा, इमेज येईल ती तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि सकाळी उठल्या उद्या नीलकंठ पक्षाचं दर्शन करा आणि त्यानंतर कामाला सुरुवात करा. खूप सुंदर दिवस तुमचा जाऊ शकेल. तुम्ही जर तोट्यात आला आहात, तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही तोटा चालू आहे, तर पिवळ्या कपड्यात तुम्हाला उद्या एक नारळ, जानवे आणि मिठाई, कोणतीही मिठाई, पिवळ्या कपड्यात पिवळी ठेवली तर जास्त चांगलं, कोणतीही मिठाई ठेवायची आहे आणि ही पोटली मंदिरामध्ये दान करायची आहे. उद्याच्या दिवशी शस्त्र, शास्त्र, सरस्वती, आपट्याची पाने याने पूजा करायची आहे. शस्त्र म्हणजे कोणती? आपल्याकडे बघा गवत काढतात त्याला काय म्हणतात, कोयता असेल, खुरपा असेल किंवा कुदळ असेल, ही शस्त्र झाली. ही पूर्वीच्या लोकांची शस्त्र झाली, शेतकऱ्यांची शस्त्र झाली. शेतकरी असाल तर ट्रॅक्टर असेल तुमच्याकडे, हे सुद्धा एक प्रकारचं शस्त्र झालं. शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्या शस्त्रांची पूजा करावी. आता आपल्यासारख्या सामान्य लोकांकडे काय असतं? कात्री असते, सुरी असते, त्याचप्रमाणे सुई असते. आता माझ्यासाठी काय तर लॅपटॉप, मोबाईल, माझा ट्रायपॉड, म्हणजे जे काही माझ्या वस्तू आहेत, आपले हे स्वामींचे ग्रंथ आहेत, घरातली कात्री, विळी, या सगळ्याची उद्या पूजा करायची आहे. वर्षभर त्यांची परत आपण कधीही पूजा करत नाही, उद्याच्याच दिवशी फक्त करतो. पूजा करायची, सगळ्याला आपट्याची पाने व्हायची, एका पाटावर सगळ्या वस्तू वस्त्र घालून मांडायच्या, त्याच्यावर आपट्याची पानं, फुलं, हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळे ग्रंथ, मुलांचे सुद्धा सगळे ग्रंथ, म्हणजे ग्रंथच म्हणते, मुलांची पुस्तकं, वह्या, हे सगळं एकत्र एकदा मांडून घ्या. शस्त्र वगैरे सगळं मांडून घ्या. सरस्वतीचा फोटो मागं लावा आणि सगळ्यांनी मिळून पूजा करा. त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वडिलांनी मुलीच्या जिभेवर तो मंत्र लिहा. तांदळावर 3 तुम्हाला सांगितलेले मंत्र लिहा. हे खूप प्रभावशाली आणि अचूक उपाय आहेत. गाडी, लॅपटॉप, आता उद्याच्या दिवशी ज्यांच्याकडे गाड्या आहेत, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सायकल आहे, जे काही आहे, जे वाहन तुम्हाला रोज तुमच्या कामापर्यंत पोहोचवतं त्या वाहनाला विसरून जाऊ नका. उद्या तुम्ही त्याचं एकतर सर्व्हिसिंग करून आणा किंवा घरामध्ये स्वच्छ असं धुवा, त्याची पूजा करा, हार घाला, नारळ वाढवा, प्रत्येक गाडीला एक नारळ वाढवा. गाड्यांची पूजा करताना गाड्या चालू ठेवा आणि मग त्याची पूजा करा. इंजिन बंद असताना पूजा करू नये, ती मानली जात नाही. म्हणून इंजिन चालू करावे आणि त्यानंतरच गाडीची पूजा करावी. छोट्यात छोटी गाडी असू दे, मोठ्यात मोठी गाडी असू दे, आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्याची उद्या तुम्हाला पूजा करायची आहे. घरामध्ये उद्या स्वच्छता ठेवायची आहे. घरामध्ये उद्या भांडण तंटा करायचा नाहीये. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं आहे. घराच्या दरवाजाला, मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं, आपट्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं असं सुंदर असं तोरण तुम्हाला बांधायचं आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण सगळ्या देवांना किंवा सगळ्या शस्त्रांना झेंडूची पानं
झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं तुम्हाला व्हायची आहेत. आपट्याची पानं उद्या लहानांनी मोठ्यांना आणि मोठ्यांनी लहानांना दोघांनी दिलं तरी चालतात, पण शक्यतो लहानांनी मोठ्यांना उद्या आपट्याची पाने द्यावीत आणि म्हणावं सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं म्हणणं आणि तसं ते टिकवणं ह्यालाही महत्त्व आहे. नुसतंच तुम्ही आपट्याचं पान दिलंय आणि विसरून गेलायत असं नाही. अजून एक उपाय तुम्हाला जाता जाता सांगते. एखादी तुमच्या नात्यात किंवा आजूबाजूला जी खूप श्रीमंत व्यक्ती आहे, नुसती श्रीमंत नाही तर त्यांचं कुटुंब खुशाल आहे, खूप खुश कुटुंब, आनंदी कुटुंब, अशा कुटुंबाकडून उद्या जर तुम्हाला चांदीचं आपट्याचं पान मिळालं तर ते तुम्ही आयुष्यभर जपून ठेवा किंवा त्यांना तुम्ही सांगा की मला तुमच्याकडून हे भेट हवं आहे. जर तेवढी तुमची काय म्हणतात मैत्री असेल तर तुम्ही सांगा उद्या तुझ्याकडून बाबा मला हे भेट हवं आहे माझी परिस्थिती सुधारण्यासाठी. हा गुप्त उपाय आहे तरी पण तुम्हाला सांगते. एखाद्या धनवान व्यक्तीकडून, पण ती व्यक्ती धनवान आहे आणि बाकी त्याचं काहीच चांगलं नाही आहे असं नाही. धनवान हवा, निर्व्यसनी हवा आणि सरस्वती त्याच्या बाजूने हवी, सुशिक्षित हवा, सगळं कुटुंब त्याचं हस्त खेळता हवं. अशा व्यक्तीकडून चांदीचं आपट्याचं पान घेऊन ते तुमच्याकडे ठेवा आणि मग बघा काय फरक पडतो ते. हा उपाय तुम्हाला गुप्त उपाय म्हणून सांगितलेला आहे, बोनस उपाय, तर नक्की करा आणि उद्याचे सगळे सांगितलेले उपाय करा. सकाळी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तोही बघितला नसेल तर बघा. आशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्यापासून आपली स्वामींची गाथा हे चॅनेल चालू होत आहे. स्वामींचे अनुभव ज्यांना ज्यांना सांगायचे आहेत त्यांनी माझा नंबर 7757949441 या नंबरवर नावासहित तुमचा अनुभव सांगितला जाईल. नाव नको असेल तर नाव लपवून अनुभव सांगितला जाईल, पण तुम्ही सगळ्यांनी मला व्हॉट्सअपवर तुमचे अनुभव कळवा जे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखे असतील. तर आशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.